कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती आज पुन्हा आक्रमक झाली आहे। मनपा निवडणूक कार्यक्रम जाहीर, शहराची हद्दवाढ होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे। महापालिकेच्या इमारतीसमोर कृती समितीनं बोंबमारो आंदोलन केलेलं आहे। मनपा अधिकाऱ्यांना हद्दवाढ नको असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेचे हद्दवाढ करण्यात असक्षम ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकाचा आम्ही या ठिकाणी बोंबलून आंदोलन करत आणि जिल्हा परिषद झाल्यानंतर म्हणजे 2027 नंतर तुम्ही हद्दवाढ करू शकता अशा पद्धतीचा विषय। पण ज्या वेळेला नवीन जिल्हा परिषद अस्तित्वात येईल त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं 5 वर्ष परत हद्दवाढ होणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनातले अधिकारी आहेत। म्हणून आम्ही आज या ठिकाणी शंकोधनी निवडणूक आहेत, निवडणुकांमध्ये भाषणं होतील, त्यावेळेला सगळ्या गोष्टी येतीलच। जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे कसे होणार असाही प्रश्न या निमित्तानं सांगण्यात आलेला आहे। हिंदुत्व हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला तरी सांगू नये कोणीच, म्हणजे महादानगावर असो की इतर कोणी असो, त्यांनी ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व सांगू नये। ज्या माननीय बाळासाहेबांचं हिंदुत्वासाठी 6 वर्षाचं निलंबन झालं होतं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं, जेव्हा मस्जिद पडली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीच भूमिका ठामपणे मांडली होती, त्या कुटुंबाला निदान हिंदुत्वावरती भाषा कोणी बोलू नये असं मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगावंसं वाटते। 27 जागा आहेत, त्यापैकी 125 जागांवरती शिंदेची शिवसेना दावा करते। नाही तर तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या विषयी मला विचार, मी काय सांगू शकतो गिरीश भाऊ, तुम्ही सांगा। स्थानिक स्वराज्य संस्था फेडण्यासाठी एका शेतकऱ्याने आता या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेचं हे गणित सुटलंय का? नेमकं गणित सुटलंय का? हो की नाही? नाही, गणित काय चुकलेलं नाही, कुठलेलं पण नाही, काही नाही, व्यवस्थित चालू आहे। कर्ज गणित सुटणार हो, कुठलंही गणित सोडण्यासाठीच असतं ना। तर मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व आदित्य ठाकरे स्वतः करणार आहेत, तर मनसेकडनं सुद्धा काय अमित ठाकरे यांच्या मला असं वाटते की आमचे सर्वेसर्वा सन्माननीय राज ठाकरे साहेब आहेत आणि त्यांचे चिरंजीवच अमित ठाकरे आहेत आणि पक्षाचा सगळा निर्णय जो असतो अंतिम निर्णय राज ठाकरे घेत असतात आणि तो आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन बसूनच निर्णय घेतात। सर या मतदार यादी जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत निवडणूक विरोधकाची एक मनसेची भूमिका होती, विरोधकांची पण भूमिका होती। बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी, सगळ्यात पहिली गोष्ट दुबार मतदार आहे ते आम्हीच काढलं होतं, ते काढल्यानंतर ते झालं 11 लाख 11.5 लाख मध्ये। हा म्हणजे अशा कित्येक गोष्टी आहेत ते त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची सुधारणा ते करतात। आता पाहू पुढे काय। सर चंद्रपूरमध्ये कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याने स्वतःची किडनी विकली आहे, कसं पाहता या घटनेकडे? किडनी विकायला लावली। मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय हे आपल्याला कळून चुकतंय। सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या आहेत, शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7/12 कोरा करणार, अमुक तमुक, ते आता कुठे झाले नाही झाले, त्याच्यामुळे अशा प्रकारचे घटना घडतायत। आता सरकारने विचार करावा। देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो, त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं, भावनाप्रधान आहेत असे समजतो। मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा। नाहीतर निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता मोठ्या मोठ्या घोषणा चालूच आहेत तुमच्या, त्याच्यात या अशा प्रकारचे शेतकरी जे आत्महत्या करतात त्याचा गंभीरपणे विचार करावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढाव्या जातात असे प्रत्येक नेते बोलतात, पण या संपूर्ण निवडणुकीत झालं सर शेवट या संपूर्ण निवडणुकीत धर्माबद्दलच्या, जातीबद्दलचं किंवा युतीबद्दलचं राजकारण केलं जाते, पण वॉटर मीटर गटर जे मूलभूत प्रश्न, मला वाटते की माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे हा नेहमीच तुम्ही पाहिलात तो विकासात्मक दृष्टिकोनातून राहिलेला आहे। विकासावरून आम्ही बोलत आलेलो आहोत आणि विकासाला घेऊनच आम्ही जाणारी आमची भूमिका आहे, म्हणून आम्ही ब्लूप्रिंट काढली होती। त्याच्यामुळे आम्ही तो आमचा अजेंडा तोच आहे, इतर काय बोलायचं ते बोलतो। पण आता जी यादी आली 2 दिवसात युतीची बातमी देऊ असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर बाळा